नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर परत एकदा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला भेटण्याचा योग येतोय। कंबाईन नंतर जवळपास यूट्यूबचे लेक्चर आपण स्टॉप केले होते, कारण तुमच्या पण परीक्षा होत्या आणि वेगवेगळ्या सरळ सेवा या परीक्षेमध्ये तुम्ही पण गुंतलेले होता। आता सरळ सेवा पण बऱ्यापैकी संपलेल्या आहेत, तुम्ही पण रिकामे झालात, रिझल्ट लागलेला आहे आणि परत एकदा आपल्याला एमपीएससीच्या माध्यमातून गट ब गट क मुख्य परीक्षेला सामोरे जायचं आहे। तर हीच गोष्ट घेऊन मग आजपासून आपण यूट्यूबला सुरुवात करतोय परत एकदा नव्यानं। तर मास्टर क्लास सिरीजला तुम्ही दिलेला त्याच्या अगोदरचा प्रतिसाद हा खूप मोठा होता आणि खूप चांगला होता, याबद्दल परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथून पुढे आता कंबाईन पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि येणाऱ्या ज्या काही सगळ्या मेन्स आहेत हे सगळं होईपर्यंत आपण कंटिन्यू यूट्यूबच्या माध्यमातून दर आठवड्यामध्ये आता कनेक्ट राहणार आहोत आणि मास्टर क्लासच्या सिरीजच्या माध्यमातून परत एकदा दर आठवड्याला आपण एक 2-3 लेक्चर घेऊन हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा काय करेल प्रयत्न करेल। परीक्षेमध्ये इतिहास हा विषय अधिक सोपा व्हावा, त्याच्यामध्ये मार्क यावे, हा आपला नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। इतिहास सोपाच आहे, त्याला अजून सोपा करायचं काम यूट्यूबच्या माध्यमातून आपण करूया आणि आज आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करूया। तर आजचं आपलं हे खास लेक्चर असणार आहे, तर ते म्हणजे संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षा 2023। तर मुख्य परीक्षेला जो काय आपला सिलेबस आहे हिस्ट्रीमध्ये, तर या सिलेबसचं कोडिंग डिकोडिंग करण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा रिझल्ट लागलाय। भरपूर सगळे मुलं गट ब गट क च्या परीक्षेला पात्र ठरलेत। विशेष करून सगळ्यात महत्त्वाचं कंबाईन मेन्स हे आता 2-2.5 महिन्यांनी होईल, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपला विषय हिस्ट्री। मग इतिहासाचा अभ्यास कसा करायचा, सिलेबसमध्ये तर घटक दिलेला आहे, मग त्याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, पॉइंट सब पॉइंट, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला आज ह्या लेक्चरमध्ये काय करायचा आहे, विचार करायचा आहे। सोबत कनेक्ट राहा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, काय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्याचा खूप मोठा काय होईल उपयोग होईल। ठीक आहे, तर संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क साठी आयोगाने नवीन सिलेबस दिलाय। 2023ला ही पहिली परीक्षा होत्या या सिलेबसनुसार, त्यामुळे 2022ची परीक्षा जुन्या सिलेबसनुसार की ज्याच्यामध्ये वेगळा काय भाग होता, पण नवीन सिलेबसमध्ये नेमकं काय करायला पाहिजे याची माहिती आज आपण इथं बघूया। तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सिलेबसमध्ये अभ्यासक्रम कोणता दिला आयोगानं की ज्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री या विषयाचा तिथं अभ्यास करावा लागेल। तर आयोगाच्या परीक्षामध्ये तुमच्या लक्षात येईल एक सगळ्यात महत्त्वाचा झालेला बदल, जर तुम्ही 2022 कंबाईन मुख्य परीक्षा करणार असाल तर तुम्हाला फक्त आयोगानं महाराष्ट्राचा इतिहास असं दिलेला आहे, लक्षात ठेवा। म्हणजे 2022ला फक्त महाराष्ट्राचा इतिहास होता, पण 2023च्या परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये आयोगानं आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भासह किंवा महाराष्ट्राचा इतिहास असं तिथं संबंध लावलेला आहे। म्हणजे तुम्हाला आधुनिक भारताचा पण अभ्यास करायचा आहे आणि आधुनिक महाराष्ट्राचा पण अभ्यास करायचा आहे, तर तो अभ्यास खालील मुद्द्याला अनुसरून करायचा आहे। म्हणजे लक्षात ठेवा 2022 पर्यंत मुलं फक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचायचे, पण परीक्षेला आधुनिक भारतावर पण प्रश्न यायचे, त्यामुळे आधुनिक भारताचे पण प्रश्न असायचे। पण 2023ला आयोगानं तो पण मुद्दा काढून टाकला आणि आयोग पण म्हणलं की आधुनिक भारताचा पण अभ्यास करा, म्हणून देताना आधुनिक भारत आणि महाराष्ट्र असा उल्लेख केलेला आहे। बऱ्याचशा मुलांना इतिहास परीक्षेला मेन्स मधून काढून टाकलेला हेच माहित आहे आणि अजून काही मुलं आहेत की त्यांना तेच माहित आहे की बाबा सिलेबसला नाही, पण परत आलेला पण आहे, हे पण लक्षात ठेवा, कारण गेलेला विषय होता तो परत आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मग मेन्ससाठी तुम्हाला हा विषय असणार आहे, लक्षात ठेवा। किती क्वेश्चन येऊ शकतात वगैरे आपण सगळ्या शेवटी बघू की तुम्हाला किती प्रश्न त्याच्यावर येऊ शकतात परीक्षेमध्ये, त्याचा पण तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे। तर मुख्य परीक्षेला हा असणारा सिलेबस आणि 2023ची असणारी मेन्स, तर त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास असं आयोगाच्या सिलेबसमध्ये वाक्य आहे। म्हणजे आपल्याला आधुनिक भारत पण करावा लागणार आहे आणि आपल्याला आधुनिक महाराष्ट्र पण करावा लागणार आहे। पण हे करत असताना सामाजिक आर्थिक जागृती असं दिलेलं आहे, हा पहिला सिलेबस मधला मुद्दा आहे। मग 1858-85 पासून 1947 पर्यंत त्यांनी कंसामध्ये कालखंड टाकलाय। त्याच्या पुढे त्यांनी शब्द दिलाय महत्त्वाच्या व्यक्तीचे कार्य, कोणकोणत्या लोकांनी आधुनिक भारत प्लस महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान दिलं, त्या सगळ्या महत्त्वाचं कार्य हे तुम्हाला इथं बघायचं आहे। त्याच्यानंतर समाज सुधारकांचं कार्य, म्हणजे हा टॉपिक जातो समाज सुधारक। मग त्यातले कुठले समाज सुधारक करायचे, कोणते महत्त्वाचे ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न असतो, तर त्यांचा अभ्यास कुठल्या पॉइंटला धरून करायचा, तर ही सगळी माहिती आज आपण या समाज सुधारक या टॉपिक मध्ये तिथं बघणार आहे। स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीमध्ये
सामाजिक जागृती होत असताना वर्तमानपत्राचं जे काही योगदान आहे तर ते वर्तमानपत्र टॉपिकच्या माध्यमातून आपल्याला तिथं त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचा झालेला परिणाम विचारले. याचा अर्थ शिक्षण हा टॉपिक ब्रिटिश काळामध्ये जिथं आधुनिक भारत आणि महाराष्ट्र घडत असताना शिक्षणाची भूमिका काय राहिलाय तर या भूमिकेचा सुद्धा आपल्याला इथं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर असलेल्या समकालीन चळवळी असं दिलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या काही पॅरलल एकमेकाला समांतर असणाऱ्या ज्या काही चळवळी झाल्या तर या चळवळीचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. तर त्या चळवळी कोणकोणत्या येतात त्याचा सुद्धा आपण तिथं काय करणार आहे, चर्चा करणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मुद्दा दिला आयोगानं राष्ट्रीय चळवळ. मग राष्ट्रीय चळवळ करत असताना तुम्हाला दोन्ही अँगलनं करायची आहे राष्ट्रीय चळवळ, कारण तुम्हाला आधुनिक भारताचा पण तिथं संबंध घ्यायचा आहे आणि तिथं तुम्हाला राष्ट्रीय चळवळीमधला आपला महाराष्ट्र पण बघायचा आहे, कारण त्या दोघांपैकी प्रश्न परीक्षेला बनतील, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं सिलेबसमध्ये आयोगानं दिलेला हे सगळा 4 ओळीचा सिलेबस आपल्याला इथं दिसतो. पण ज्यावेळेस आपण हा अभ्यास करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा हा सिलेबस मला सगळ्यात सोपा वाटतो. कारण बघा आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन नाहीत, कारण का या तुम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत कुठं, पूर्वसाठी. ठीक आहे, अगोदरच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्राचा इतिहास म्हणलं की फक्त महाराष्ट्र वेगळं करावं लागायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं ज्या मुलांनी आपला क्लास केला असेल किंवा ज्यांचा क्लास झाला असेल त्यांना माहित आहे की आपण आधुनिक भारतासोबत आधुनिक काय घेतो, महाराष्ट्र घेतो. त्यामुळे पॅरलल त्या गोष्टी होताना दिसतात. ठीक आहे, त्यामुळे ते सगळ्यात सोपं भाग झालेला आहे आता, कारण तुम्ही कंबाईन पूर्वला हे सगळं केलेलंच आहे. परत ते तुम्हाला कुठं करायचं आहे, मेन्ससाठी करायचं, लक्षात ठेवा. म्हणजे परत एकदा त्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे, ज्याच्या माध्यमातून हा सगळा सिलेबस तिथं काय होतो, कव्हर होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा इथं विचार करावा लागेल. ठीक आहे, तर आपण बघूया मग त्या मुख्य परीक्षेमध्ये या सिलेबसमध्ये काय काय येतं. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा सामाजिक आणि आर्थिक जागृती असा विषय दिलेला, लक्षात ठेवा. तर सामाजिक आणि आर्थिक जागृती पण त्यांनी कालखंड दिलाय. मग कालखंड दिलाय त्यांनी कधी, 1885 पासून 1947 पर्यंतचा कालखंड दिलाय. मग सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक आर्थिक जागृती होत असताना तर काही तुम्हाला काही घटकाच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसची काय झाली, स्थापना झाली आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या माध्यमातून भारतीय लोकांनी आपले अधिकार मागायला हळूहळू सुरुवात केली. पण 1885ला जी संघटना होती या संघटनेनं आपल्या राजकीय डिमांड इंग्रजांसमोर ठेवल्या. पण हे ठेवत असताना तिथं काम करणारे काही नेते होते काँग्रेसमधले, तर त्याच्यामध्ये काही लोकांनी सुद्धा आपल्या आर्थिक बाजूबद्दल इंग्रजांच्या बरोबर डिस्कशन करायला सुरुवात केली होती. त्यामुळे आपल्या नेत्यांनी आपल्या आर्थिक गोष्टी सुद्धा इंग्रजांना मागण्याचा काय केला, प्रयत्न केला, लक्षात ठेवा. त्यामुळे इथं काही 1885 ते 1947 पर्यंत बघत असताना काँग्रेसच्या स्थापनेपासून आपल्याला बघता येईल. पण त्याच्याही अगोदर काही लोकांनी काही संघटनांनी जी काही जाणीव जागृती आपल्या अधिकाराबद्दल केली होती, ज्याच्यातून सामाजिक असेल आर्थिक असेल हे लोक एकत्र व्यासपीठावर येऊन काम करत होते, तर त्या सगळ्या मग तुम्हाला काँग्रेस पूर्व काय सांगता येतील, संघटनाही सांगता येतील, ज्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या समाजामध्ये काय झाली होती, जागृती झाली होती. मग ती सामाजिक असेल आणि त्याच्या माध्यमातून काय आर्थिक गोष्टीबद्दल पण केलेलं काम असेल, की भारतातल्या प्रश्नाबद्दल इंग्रजांना दखल घेण्यासाठी आपण पत्रव्यवहार केलेला असेल किंवा अर्जपत्र विनंत्याचा वापर करून आपण आपल्या डिमांड मागितल्या असतील, तर प्रादेशिक स्तरावर काम करणाऱ्या ज्या काही काँग्रेस पूर्व संघटना होत्या त्यांचा सुद्धा आपल्याला इथं विचार करावा लागेल, लक्षात ठेवा. मग ज्यावेळेस आपण काँग्रेस पूर्व संघटनाचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला खालील काही प्रांत पडतात, ज्या प्रांतामध्ये या संघटना काम करायच्या त्यांचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. जसं की बंगाल प्रांतामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना होत्या, त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना होत्या, त्याच्यानंतर मद्रास प्रांतामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना होत्या, आणि इंग्लंडमध्ये राहून सुद्धा काही भारतीय लोक काम करायचे, तर इंग्लंडमध्ये झालेल्या वेगवेगळ्या संघटना होत्या. तर या संघटनेने केलेलं सगळं काम आणि या संघटनेच्या माध्यमातून झालेली जागृती, भारतीयांचे अधिकार मागण्यासाठी केलेले प्रयत्न, तर ह्याचा सगळा अभ्यास आपल्याला इथे येणार. पण जास्तीत जास्त प्रश्न इथं बॉम्बे प्रांतातील संघटनेवर विचारतील, कारण बॉम्बे प्रांत हा महाराष्ट्रातले प्रांत आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्या संघटनेने काम केलं होतं. तर त्या संघटना आपल्याला 6 सांगता येतील, ज्याच्या माध्यमातून आपले जागृतीचं कार्य त्या संघटनेच्या माध्यमातून पुढे राहिलं, लक्षात ठेवा. त्यामुळे काँग्रेस पूर्व संघटना बघत असताना बंगाल, बॉम्बे, मद्रास आणि इंग्लंड या प्रांतातील संघटनेचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे, कारण आपल्याला ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतील. काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला काय झालं, मवाळ गटाचा काळ चालू झाला
1885 पासून 1905 पर्यंत मवाळ गटाचं कार्य होतं। मग मवाळ गटांच्या कार्यामध्ये मवाळ गटांचे नेते याचा अभ्यास करायचा। मवाळ गटाने आपल्या कुठल्या मागण्या सरकार दरबारी सनदशीर मार्गाने मांडल्या त्या मागण्यांचा अभ्यास करायचा। त्याच्यामध्ये काही मवाळवादी नेते होते, ज्या मवाळवादी नेत्यांनी भारतीय लोकांच्या अधिकाराबद्दल सरकारला पत्रव्यवहार करायला सुरुवात केली होती। त्या मवाळ लोकांच्या डिमांड मधली सुद्धा डिमांड आहे की इंग्रजांमुळे आमच्या भारतामध्ये हस्तउद्योगाचा राज झालाय, त्यामुळे उद्योगधंद्याचा राज झाल्यामुळे आमच्या भारतामध्ये औद्योगिकरण हे झालेलं नाही, तर इंग्रजांनी आमच्या भारतामध्ये पुढच्या काळामध्ये उद्योगधंद्याला प्रोत्साहन द्यावं, म्हणजे अशा पद्धतीने ह्या डिमांड आल्या। त्याच्यानंतर आपले दादाभाई नौरोजी असतील, त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे असतील, त्याच्यानंतर गोपाळकृष्ण गोखले असतील, तर रमेशचंद्र दत्त असतील, तर हे जे सगळे लोक होते, तर या सगळ्या लोकांनी इंग्रजांना आर्थिक बाबतीबद्दल विचार करायला भाग पाडणारे काही लेख लिहिले होते, काही पुस्तकं लिहिले होते। आता दादाभाई नौरोजी आणि त्यांचे आर्थिक विचार आपल्याला माहिती पाहिजे, न्यायमूर्ती रानडे आणि त्यांचे आर्थिक विचार माहिती पाहिजे, गोपाळकृष्ण गोखले यांनी विधिमंडळामध्ये बोलत असताना खूप मुद्देसूद भाषण दिलं होतं, त्यांनी त्याच्यामध्ये काय मांडलं हे माहिती पाहिजे। रमेशचंद्र दत्त यांचा इकॉनॉमिक्स वरचा ग्रंथ आणि त्यांचे विचार, दुष्काळ असेल शेतसारा असेल हे कमी करण्यासाठी किंवा दुष्काळाबद्दल तिथं विचार विनिमय करण्यासाठी कर्जनसोबत पत्रव्यवहार करणारे कोण होते? रमेशचंद्र दत्त होते। त्याच्यानंतर महाराष्ट्रातून तुम्ही विचार केला तर भास्कर तरखडकर हे नाव तुम्हाला महत्वाचं आहे, लोकहितवादी हे नाव तुम्हाला महत्वाचं आहे, कारण ह्या लोकांनी आर्थिक बाबीबद्दल आपले विचार मांडलेले आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे ह्यांचं पण त्याच्याबद्दलचं असणारं कार्य आपल्याला आर्थिक जागृतीच्या बाबतीत माहिती असायला हवं, कारण जिथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा। त्यामुळे 85 पासून 1905 पर्यंत वेगवेगळ्या नेत्यांनी आपल्या केलेल्या मागण्या, त्याच्यामध्ये सामाजिक आर्थिक आणि भारतीय लोकांचे अधिकार असेल याच्याबद्दल जे त्या गटाचं कार्य आहे तर हे आपल्याला इथं माहित असायला पाहिजे। नंतर ह्या गटामुळे पुढे काउन्सिल ऍक्ट 1892 चा सुद्धा संमत झाला होता, त्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना आपले अधिकार सरकारनं काय केले होते? दिले होते। अधिकारामध्ये वाढ करण्यात आली होती 92च्या कायद्यानं, त्यासाठी मवाळ गटाचे योगदान आपल्याला सांगता येतं, लक्षात ठेवा। नंतर आर्थिक बाबीचा विचार करण्यासाठी वेल्बी कमिशन नेमलं होतं, हे वेल्बी कमिशन नेमण्याचं कारण सुद्धा मवाळ गटाने केलेला पाठपुरावा आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे 1896 ला तिथं वेल्बी कमिशन आलं, जमा खर्चाचा हिशोब करायचा होता, म्हणजे अशा पद्धतीने मवाळ गटाने केलेल्या डिमांड त्या काळामध्ये झालेलं कार्य हे ते परीक्षेला प्रश्न विचारतील। त्याच्यानंतर मग पुढचा गट होता झाल गट, 1905 पासून 1920 पर्यंत यांचं काम होतं। मग सगळ्यात महत्वाचं यांनी सांगितलेली चतुसूत्री आणि त्याच्या आधारावर राष्ट्रीय चळवळीला भेटलेली गती आणि स्वदेशी चळवळ या सगळ्या गोष्टीचा आपल्याला यात उल्लेख करता येतो। मग जहाल गटाचे जे नेते होते लालबाल पाल अरविंद घोष, ते त्यांची कार्यपद्धती ह्याचा थोडाफार आपल्याला अभ्यास इथं करावा लागेल, कारण ज्याच्यातून परीक्षेला काय येतील? प्रश्न येतील, लक्षात ठेवा। टिळकांनी मांडलेले वेगवेगळे आर्थिक बाबतीमध्ये असणारे विचार, हे विचार महत्वाचे आहेत, तिथं पण परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। त्यामुळे सामाजिक आर्थिक जागृती होत असताना 1885 पासून 1947 पर्यंत या सगळ्या घटकाचा इथं आपल्याला अभ्यास करावा लागेल, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 85 पासूनच पुढे दिलंय। मग काँग्रेस पूर्व संघटनापासून राजकारणातले गट काय, तर तिथलं काम करणारे नेते आणि हे याची आपल्याला माहिती असायला हवी, ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सामाजिक आर्थिक जागृतीमध्ये आपल्याला हे काम सांगता येईल, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याच्यानंतर महत्वाच्या व्यक्तीचं कार्य, मग हे आताच आपण बघितलेलं की महत्वाची व्यक्ती म्हणजे 1885 पासून मग ते 1947 पर्यंत असतील, आणि काही सामाजिक काम करणाऱ्या सामाजिक संघटना असतील तर त्या सुद्धा व्यक्तीचं इथं कार्य गणलं जातं, लक्षात ठेवा। त्यांच्यावर सुद्धा परीक्षेला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर महत्वाच्या व्यक्तीचं काम म्हणलं की मग बरेचसे व्यक्ती इथं तुमचे येतील। मग सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं तर मवाळ काय नेते असतील, त्याच्यानंतर झाल काय नेते असतील, त्याच्यानंतर सामाजिक सुधारणा करणारे काही नेते असतील, राजकीय सुधारणा करणारे काही व्यक्ती असतील, तर या सगळ्यांची माहिती इथं आपल्याला याच्या माध्यमातून इथं काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे। मग जर की असं मवाळ असेल, झाल असेल, सामाजिक सुधारणा करणारे काही व्यक्ती असतील आणि राजकीय डिमांड करणारे काही नेते असतील, तर यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो। त्यामुळे महत्वाच्या व्यक्तीचं कार्य म्हणलं की आपल्याला 1885 पासून 1947 पर्यंतच्या व्यक्तीचा तिथं अभ्यास करायचा आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे परीक्षेला प्रश्न येत असताना ते लोक इथं महत्वाचे आहेत, ज्यांच्या व्यक्तिविशेष या दृष्टिकोनातून त्यांच्यावर काय येऊ शकतो? प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याच्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचं कंबाईन मुख्य परीक्षेसाठी 2023 ला जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी एक ऑनलाईन बॅच अवेलेबल आहे हिस्ट्री बाय पवन सर. हे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि त्या ॲपवर जाऊन तुम्हाला ही बॅच तिथं घेऊ शकता. त्या बॅचमध्ये तुम्हाला तिथं विशेष म्हणजे नोट्स पण दिलेले आहेत आणि सोबत तुम्हाला सगळे व्हिडिओ लेक्चर पण आहेत ज्याच्या माध्यमातून मुख्यचा जेवढा सिलेबस दिलाय तेवढा सगळा सिलेबस तुम्ही कमी काळामध्ये कव्हर करू शकता आणि परीक्षाभिमुख असणाऱ्या सगळ्या गोष्टी तिथं तुम्हाला भेटतील. लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेला जसं काही महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ज्याच्यावर परीक्षेला पाठीमागे मेन्सला प्रश्न आलेले आहेत ते सगळे टॉपिक तिथं कव्हर करण्याचा काय केलाय प्रयत्न केलाय. तर तुम्ही आपल्या हिस्ट्री बाय पवन सर ॲपवर जाऊन ह्या गोष्टी तिथं घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समाज सुधारक हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. आता समाज सुधारक या टॉपिक मध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल तर काही महत्त्वाचे समाज सुधारक इथं तुमच्या समोर त्यांचे नाव आहेत ज्यांच्यावर परीक्षेला कंटिन्यू प्रश्न विचारले जातात. आता प्रश्न विचारत असताना पण आयोग प्रश्न कसं विचारतं लक्षात ठेवा. सामाजिक सुधारणा आणि शैक्षणिक भूमिका याच्या माध्यमातून ज्या व्यक्तींनी काम केलं त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर महिलांच्या उन्नतीसाठी काम करणारे समाज सुधारक कोण आहे तर त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर स्पृश्यांसाठी काम करणारे जे समाज सुधारक आहेत तिथं प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये स्पृश्यांची परिस्थिती जी काही भयानक होती ते परिस्थितीमध्ये काम करून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारे समाज सुधारक कोण आहेत तर त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर औद्योगिक धोरणाला पाठिंबा देऊन औद्योगिकरण करायला मदत करणारे, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक राजकीय या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे, आर्थिक विकासाला पाठिंबा देणारे असे एक महत्त्वाचे समाज सुधारक आहेत. त्यांच्यावर पण कंटिन्यू परीक्षेला प्रश्न विचारला जातो. म्हणजे समाज सुधारक या टॉपिकवर प्रश्न विचारत असताना काही महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकाला अनुसरून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते घटक तिथं काय करायचे लक्षात ठेवायचे. आता असे किती तिथे तुम्हाला 14 लोकांचे नावं दिलेत पण सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचं काम आहे त्यामुळे परीक्षेला प्रश्न येताना तिथं तशा अँगलनं प्रश्न विचारला जातो. आता समाज सुधारक करायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं महात्मा फुले हे एक महत्त्वाचे समाज सुधारक आहेत ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आता महात्मा फुलेंची जर भूमिका बघितली तर सामाजिक शैक्षणिक सुधारणा धार्मिक सुधारणा या क्षेत्रामध्ये त्यांचं सगळ्यात मोठं काम आहे त्यामुळे परीक्षेला तिथं प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर त्यांना जोडीला अजून एक सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज. सामाजिक धार्मिक सुधारणा प्लस शैक्षणिक सुधारणा या अँगलनं त्या दोघांपैकी एकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर महिलांसाठी काम करणारे समाज सुधारक त्यांच्या उन्नतीसाठी काम करणारे सुधारक तर सगळ्यात महत्त्वाचं 2 लोक मग तुम्हाला सांगता येतील. पंडिता रमाबाई सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आपल्याला दिसून येतील आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचे मग महर्षी धोंडो केशव कर्वे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई म्हणजे आज संबंध आयुष्यभर महिलांच्या उन्नतीचं महिलांच्या शिक्षणासंदर्भात काम करणारे लोक समाज सुधारक म्हणून त्यांना जास्त महत्व आहे. तर परीक्षेला त्या दोघांपैकी एकावर बघ प्रश्न असतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामाजिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक धार्मिक या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारं नेतृत्व म्हणजे न्यायमूर्ती रानडे. तर ॲज अ अर्थतज्ञ किंवा औद्योगिक दृष्टीला पाठिंबा देणारे या दृष्टिकोनातून आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचा संबंध आहे. तर असं कोणतं क्षेत्र नाही की जिथं त्यांनी काम केलं नाही त्यामुळे सगळ्या क्षेत्रावर काम करणारे व्यक्ती होते म्हणून त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर अस्पृश्यांसाठी काम करणारे समाज सुधारक म्हणून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मग या दोघांपैकी एक परीक्षेला काय असतो प्रश्न असतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते कोण होते गोपाळ गणेश आगरकर. त्यामुळे गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर पण परीक्षेला प्रश्न असतो लक्षात ठेवा. तर असे सगळ्यात महत्त्वाचे समाज सुधारक. नंतर महाराष्ट्रामधून 2 लोक सगळ्यात महत्त्वाचे जगन्नाथ शंकर सेठ आणि बाळशास्त्री जांभेकर. प्रत्येक पूर्व परीक्षेला तर आजपर्यंत प्रश्न आलेत पण मेन्सला सुद्धा प्रश्न येऊ शकतात कारण मुंबईचे निर्माते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जगन्नाथ शंकर सेठ आणि दर्पण या वर्तमानपत्रातून सुरुवातीला न्यूजपेपरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक स्त्री मुक्तीची चळवळ असेल किंवा शिक्षणाची भूमिका असेल किंवा रूढी प्रथा परंपराबद्दलचं लिहिणं असेल तर बाळशास्त्री जांभेकर आणि दर्पणच्या माध्यमातून मांडले त्यामुळे बाळशास्त्री जांभेकर सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर धर्म ह्या गोष्टीला जर विचार केला तर ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ख्रिश्चन धर्म प्रसाराला विरोध करणारे आणि आपल्या धर्माचं महत्त्व लोकांना सांगणारे सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर त्यांच्यावर सुद्धा धार्मिक अँगलनं जर विचार केला तर आपल्याला परीक्षेला इथं प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोकहितवादी यांचा विचार केला तर श्वेतपत्राच्या माध्यमातून प्रश्न मांडणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं
आपल्या रूढी प्रथा परंपरेच्या बद्दल आधुनिक विचार मांडून ते लोकांसमोर पोहोचवणारे व्यक्ती म्हणजे लोकहितवादी. आर्य समाजासोबत सुद्धा त्यांचा काय संबंध आहे. त्याच्यानंतर भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड सुद्धा सगळ्यात महत्वाचे व्यक्ती आहेत की बंगाल आपलं बॉम्बे प्रांतामधून जगन्नाथ शंकर सेठ यांच्या सोबत त्यांचं कार्य होतं. सोबत धन्वंतरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्यांच्याबद्दल जर प्रश्न आला तर ते पण लक्षात ठेवा. आणि शिक्षणाबद्दल मग विचार करणारे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम उभं करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. पूर्वला प्रश्न होता त्यामुळं मेन्ससाठी इथं प्रश्न असतो लक्षात ठेवा यांच्यावर. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर पण प्रश्न आलेत. कमवानी शिका वगैरे असेल तर परीक्षेला प्रश्न विचारतात. त्यामुळे महत्वाचे 14 समाजसुधारक वाटतात की ज्यांच्यावर परीक्षेला काय येऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे समाजसुधारक म्हणून आपल्याला ह्या लोकांची नावं सांगता येतील की जिथं परीक्षेला प्रश्न येण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराष्ट्र घडत असताना, आधुनिक महाराष्ट्र बनत असताना सामाजिक सुधारकांचं असणारं जे योगदान आहे तर ते योगदान आपल्याला ह्या लोकांच्या कार्यामधून दिसून येतं. ह्या कार्यांचा अभ्यास करणं हेच आपल्या सिलेबसचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि प्रश्न सुद्धा परीक्षेला बनतात लक्षात ठेवा. ठीक आहे. मग प्रश्न नेमके कुठल्या दृष्टिकोनातून येतात किंवा एखाद्या समाजसुधारक या व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे तर मला कुठले पॉईंट हायलाइट करायला पाहिजे की ज्याच्या आधारावर मला तिथं प्रश्न बनतील लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं समाजसुधारक घटकाचा अभ्यास करत असताना त्यांचं पूर्ण नाव माहिती असायला पाहिजे. पूर्ण नाव सोबत त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला हे माहिती असायला हवं. कारण परीक्षेला प्रश्न विचारताना जोड्या लावा असा प्रश्न पाठीमागे आलेला आहे लक्षात ठेवा. त्यांच्यानंतर त्यांचं शालेय शिक्षण कोणत्या ठिकाणी झालं, कोणत्या ठिकाणी शालेय शिक्षण घेत असताना कोणत्या शिक्षकांचा त्यांच्यावर प्रभाव होता, अशा टाईपचे सुद्धा परीक्षेला काय येतात, प्रश्न येतात. त्यामुळं एखाद्या समाजसुधारकांचा अभ्यास करत असताना शालेय शिक्षण घेत असताना कुठं झालं, कुणाचा प्रभाव होता, ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर त्यांनी कुठल्या विषयामध्ये पदवी घेतली, त्या पदवीचे विषय कोणते होते हे सुद्धा परीक्षेला प्रश्न आलेले आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कुठल्या विषयामध्ये पदवी घेतली, तो कुठला विषय होता ते माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर प्रभाव असणारे अजून इतर कोण लोक होते का, ज्यांच्या प्रभावापासून त्यांनी सामाजिक राजकीय कार्य करायला सुरुवात केली, असे प्रभाव असणारे व्यक्ती असतील तर त्यांचे नावं हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय केली, नोकरी. तर ही नोकरी कोणत्या संस्थेमध्ये केली, त्या संस्थेचं नाव आपल्याला माहित असायला हवं. त्या संस्थेमध्ये जर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली असेल तर त्यांनी तिथं कुठला विषय शिकवला, इथपर्यंत सुद्धा आयोगानं आजपर्यंत काय विचारलेत, प्रश्न विचारलेत लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामाजिक कार्य त्यांचं काय होतं, नोकरी करत असताना त्यांच्यावर सामाजिक सुधारणेचा प्रभाव होता. काही लोकांच्या संपर्कात आल्यामुळे ते सामाजिक सुधारणा करू लागले. पण सामाजिक सुधारणा करत असताना त्यांनी मग कोणत्या संघटना स्थापन केल्या, त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या हे आपल्याला इथं माहिती पाहिजे. कारण समाज सुधारणा करत असताना संघटना आणि संस्था यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य उभं राहिलं तर त्या संस्थेमध्ये काम करणारे इतर तुम्हाला काय माहिती पाहिजे, सदस्य, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर त्या संस्था, संघटना यांच्या आपल्याला काय माहिती पाहिजे, उद्देश. कारण आता परीक्षेला हल्ली 2 वर्ष झालं आयोग एखाद्या संस्था संघटनेचं काय विचारतंय, उद्देश विचारते लक्षात ठेवा. त्यामुळे ते उद्देश माहिती असायला हवे. त्या संस्थेची सगळे सदस्य, कार्यकारिणी सगळी माहिती असायला हवी जिथं परीक्षेला प्रश्न असतो. त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणा करत असताना कुठले पुस्तकं लिहिले का, तर ते पुस्तकं त्यांचे कोणते होते असे पण परीक्षेला काय राहतात, प्रश्न राहतात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सामाजिक काम करत असताना कुठले वर्तमानपत्र काढले, ज्या वर्तमानपत्रामधून त्यांनी त्यांचे विचार मांडले, इथं पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर त्यांना कुठले पुरस्कार दिले, कुठल्या पदव्या त्यांनी घेतल्या, त्यांना कुठले मान सन्मान बहाल केले, परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कुठल्या पुरस्कार देण्यात आले होते, तर असा परीक्षेला आयोगानं काय विचारला होता, प्रश्न. असे बरेचसे प्रश्न असतात की जे तर येतात लक्षात ठेवा. त्यामुळे कुठला पुरस्कार भेटला, कुठले पदव्या दिल्या गेल्या आणि कुठले मान सन्मान दिले गेले, त्याची नावं कुणी दिलं, कुठल्या युनिव्हर्सिटीनं दिलं हे पण माहिती असायला हवं. त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक काम करत असताना जे विचार मतं मांडली, त्यांचं विचार मतं स्टेटमेंटमध्ये देतात. मग आपल्याला माहिती पाहिजे हे वाक्य कुणाचं आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल इतरांची असलेली काय मतं, इथं सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांच्याबद्दल इतर लोकांनी कुठले स्टेटमेंट केलेत का हे पण माहिती असायला हवं. म्हणजे समाजसुधारक या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करत असताना त्यांचे ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे. कारण हे आयोगाचे प्रश्न विचारायचे ठोकताळे आहेत लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्यामुळे प्रश्न विचारत असताना ह्या मुद्द्याला समोर ठेवून आजपर्यंत प्रश्न आलेले आहेत आणि हे मुद्दे मग आपल्याला एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करत असताना जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असायला हव्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या टॉपिकचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आणि एक तरी प्रश्न असतो समाज सुधारक या घटकांवर, त्यामुळे एक दोन प्रश्न विचारतात, तर माहिती असायला हवं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती झाली, पण या सामाजिक जागृतीमध्ये सगळ्यात महत्वाचं कार्य कोणाचं राहिलं, वर्तमानपत्राचं. म्हणजे आपल्याला इथं वर्तमानपत्र या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. पण लक्षात ठेवा, वर्तमानपत्र या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत. एक, वर्तमानपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्रजांनी वेगवेगळे काय केले होते, कायदे, ह्या पण गोष्टीची आपल्याला इथं माहिती असायला हवी. आणि दुसरं, वर्तमानपत्राचं नाव आणि वर्तमानपत्राचा संपादक या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला फोकस करायला हवं. मग आता सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्राचं नाव आणि संपादक याचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं बंगालमध्ये सुरुवातीच्या काळात निर्माण झालेले वर्तमानपत्र, त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतामध्ये सुरुवातीच्या काळात निर्माण झालेले वर्तमानपत्र आणि मद्रास प्रांतामध्ये निर्माण झालेले वर्तमानपत्र, हे तिन्ही वर्तमानपत्र आपल्याला माहिती असायला हवे. आणि हे तिन्ही माहिती झाल्यानंतर मग आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे न्यूजपेपर माहिती असायला हवे. त्याचं सगळ्यात महत्वाचं ब्राह्मण्येतर चळवळीचे प्रश्न मांडणारे न्यूजपेपर, यांच्यावर आयोग सारखं प्रश्न विचारतं. ब्राह्मण्येतर चळवळ ही महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेमध्ये सगळ्यात महत्वाची मुवमेंट मानली जाते. मग ह्या मुवमेंटमध्ये, या चळवळीमध्ये कुठल्या न्यूजपेपरने आपलं योगदान दिलं, तर ते न्यूजपेपर आणि त्यांचं संपादक आणि कुठल्या ठिकाणाहून पब्लिश होत होतं हे आपल्याला माहिती असायला हवं. तर सामाजिक जागृतीमधलं वर्तमानपत्राचं स्थान बघत असताना ब्राह्मण्येतर चळवळ ही महाराष्ट्राच्या सामाजिक जागृतीमधली सगळ्यात महत्वाची चळवळ आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं तिथले न्यूजपेपर माहिती असायला हवे. दुसरं, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, जिथं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये कुठले न्यूजपेपर होते त्याची माहिती असायला हवी. क्रांतिकार्याला प्रोत्साहन देणारे न्यूजपेपर कोणते होते, ज्यामुळे क्रांतिकार्याला प्रोत्साहन भेटलं, ते माहिती असायला हवं. नंतर कामगारांचे प्रश्न मांडणारे वर्तमानपत्र, ज्याने कामगार चळवळ अधिक प्रभावी केली, ते न्यूजपेपर आपल्याला माहित असायला हवे. त्याच्यानंतर मवाळ गटाच्या माध्यमातून जागृती झाली, त्यांचे न्यूजपेपर कोणते होते. जहाल गटाने चालवलेले न्यूजपेपर कोणते होते. राष्ट्रीय चळवळीमधले न्यूजपेपर कोणते होते. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या न्यूजपेपरची आपल्याला माहिती असायला हवी, कारण या सगळ्या न्यूजपेपर मधून सामाजिक एक प्रकारे काय झाले, जागृती झाले. तर ह्या प्रत्येक क्षेत्रातल्या न्यूजपेपरची आपल्याकडे माहिती असली तर यातल्याच एका गोष्टीवर परीक्षेला काय बनू शकतो, प्रश्न बनू शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे वर्तमानपत्राचं नाव आणि वर्तमानपत्राचा संपादक असं म्हणलं असताना बंगाल, बॉम्बे, मद्रास मधले न्यूजपेपर माहित पाहिजे आणि नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले न्यूजपेपर याची आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण परीक्षेला क्वेश्चन बनतात, लक्षात ठेवा. मुंबई मधल्या सगळ्यात महत्वाचं मग महाराष्ट्रामध्ये दर्पण वर्तमानपत्रापासून झालेली सुरुवात. एक 17 ते 18 न्यूजपेपर महाराष्ट्रातले खूप महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला कंटिन्यू कॉन्स्टंट प्रश्न असतो, ते पण न्यूजपेपर मग आपल्याला माहिती असायला हवे, लक्षात ठेवा. म्हणजे एक वर्तमानपत्र टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर वर्तमानपत्र टॉपिकचा अभ्यास करत असताना ह्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या, जिथं परीक्षेला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही कायद्याचा विचार केला तर वर्तमानपत्रामध्ये काही कंट्रोल ठेवण्यासाठी इंग्रजांनी कायदे केले, तर जाता जाता आपल्याला हे पण माहिती पाहिजे. पण कायद्याचा अभ्यास करताना फक्त तुम्ही 3च पॉइंट लक्षात ठेवा. एक, तो कायदा कधी केला गेला, पहिला, त्या कायद्याला नाव काय होतं, दुसरा, तो कायदा कुठल्या व्हाईसरायच्या कार्यकाळामध्ये केला गेला, आणि चौथा, त्या कायद्यानं कुठल्या वर्तमानपत्रावर काय झाली, कारवाई झाली. शक्यतो कारवाई झालेले वर्तमानपत्र विचारतात, लक्षात ठेवा. म्हणजे इसवी सन, त्या कायद्याचं नाव, कुठल्या व्हाईसरायच्या काळात तो कायदा झाला आणि कारवाई कोणावर झाली, कुठल्या न्यूजपेपरवर झाली. असा परीक्षेला 4 फॉर्मॅटमध्ये प्रश्न असतो. हे 3-4 मुद्दे लक्षात ठेवायचे, ज्यातून सगळे कायदे कव्हर होतात. मग लक्षात ठेवायचं, पहिला कायदा 1799 ला झाला होता, दुसरा कायदा 1813चा आहे, तिसरा कायदा 1823, नंतरचा कायदा होता 1835, त्याच्यानंतरचा कायदा 1857, त्यानंतरचा कायदा 1867, त्यानंतर 1878, त्यानंतर 1908, त्यानंतर 1910चा कायदा, त्यानंतर 1921 ला एक समिती होती, त्याच्यानंतर 1931चा कायदा आणि त्याच्यानंतर 1947 ला शेवटचा कायदा होता. आता परीक्षेला प्रश्न आला होता बघा, 1908चा कायदा होता का,
त्यानं 3 न्यूजपेपरनं आपलं प्रकाशन बंद केलं होतं, संध्या, वंदे मातरम आणि युगांतर. हा कंबाईनचा प्रश्न होता. बरोबर. 1799च्या कायद्यावर पण प्रश्न येऊ शकतो, कुठलं वर्तमानपत्र बंद झालं. 1823च्या कायद्यानं कुठलं वर्तमानपत्रावर कारवाई झाली, राजाराम मोहन रॉय यांचं मीरात उल अकबर. त्याच्यानंतर 1878च्या कायद्यानं कुठल्या न्यूजपेपरनं आपली भाषा बदलली, तर अमृत बाजार पत्रिका. लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने हे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. तर हे कायदे लक्षात ठेवायचे. कुठल्या कायद्याला वर्तमानपत्राला स्वातंत्र्य देणारा कायदा म्हणतात, मेटकॉपच्या. तर वर्तमानपत्राचा अभ्यास करत असताना हे सगळं करा ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतील. जस्ट बघून जायचं, फक्त एक रिव्हिजन करा याच्यावर. आणि सगळ्यात महत्वाचा हा भाग करा की जिथं परीक्षेला प्रश्न बनू शकतो. कारण सामाजिक जागृतीमध्ये वर्तमानपत्राचे योगदान सगळ्यात महत्वाचं राहिलंय. कारण त्यांच्यामुळं लोकांमध्ये हळूहळू जागृती झाली आणि जागृतीमधून आपला समाज बदललेला आहे. तर ही गोष्ट आपल्याला न्यूजपेपरच्या अभ्यासामधून दिसून येते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एका साईडला कायद्याचा भाग आहे आणि दुसऱ्या साईडला वर्तमानपत्र वेगवेगळ्या क्षेत्रातले हे करून जाणं गरजेचं आहे, कारण तिथं परीक्षेला प्रश्न बनण्याची शक्यता राहते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा, आपल्या शिक्षणाचा परिणाम असा अभ्यासक्रमामध्ये मुद्दा आहे. शिक्षणाच्या परिणामाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला शिक्षणासाठी नेमलेले इंग्रजांनी वेगवेगळे आयोग आणि वेगवेगळ्या समित्याचा अभ्यास करावा लागतो. कारण शिक्षणाचा परिणाम असं विचारलंय, कारण शिक्षण दिल्यामुळे सगळ्यात महत्वाचं समाजामध्ये हळूहळू काय होऊ लागला, बदल. आणि मागासलेपण जे समाजाचं होतं, रूढी प्रथा परंपरा ज्या समाजामध्ये प्रभावी होत्या, त्याला शिक्षणाच्या माध्यमातून बुद्धिवादी दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपले लोक पाहू लागले त्यावेळेस आपल्या लोकांनी ह्या गोष्टी पुढच्या काळामध्ये सामाजिक परिणाम काय झाला तर समाजामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा. मग यासाठी इंग्रजांनी केलेले प्रयत्न आपल्याला माहित आहेत. ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीनं 1813 ब्रिटिश पार्लमेंटनं चार्टर ऍक्ट केला होता त्यावेळेस 1 लाख रुपये एज्युकेशनसाठी दिले होते. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस 1833चा कायदा केला होता त्यासाठी मात्र 10 लाख रुपयाची तरतूद आली होती. पण त्याच्या अगोदर असे बरेच इंग्रज अधिकारी होते. लक्षात ठेवा. ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काय केलं होतं तर आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतः काम करत असताना भारतातल्या एज्युकेशनला प्रोत्साहन दिलं होतं. तर ते प्रोत्साहन देत असताना त्यांनी ज्या ज्या संस्था स्थापन केल्या, ज्या ज्या पुस्तकाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं, तर त्या सगळ्या गोष्टीची आपल्याकडे माहिती असणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न असतो. बंगाल एशियाटिक सोसायटी यासाठी सगळ्यात महत्वाची मला वाटते ज्या व्यक्तीचं नाव होतं विल्यम जोन्स, यांच्यावर आयोग कंटिन्यू प्रश्न विचारतं. कारण भारतीय साहित्य युरोपियन लोकांना खुलं करणारा किंवा माहिती करून देणारा सगळ्यात महत्वाचा व्यक्ती म्हणून आपल्याला कुणाची माहिती सांगता येते, विल्यम जोन्स. त्यानं केलेलं काम काय, विल्यम वार्ड, विल्यम कॅरे, मार्शमेन हे जे लोक मिशनरी होते यांनी केलेलं सुरुवातीचं जे योगदान आहे का त्या योगदानाबद्दल आपल्याला प्रश्न विचारतील. त्यामुळं 1813च्या अगोदर ज्या ज्या लोकांनी योगदान दिले एज्युकेशन टॉपिक मध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि इंग्रजांनी वेगवेगळे आयोग आणि समित्या नेमून काय केलं होतं, भारतातल्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं होतं. आणि या शिक्षणामुळं आपल्या समाजामध्ये हळूहळू जागृती होऊ लागली आणि या शिक्षणातून पुढच्या काळामध्ये नोकरी लागली लोकांना. त्याच्या माध्यमातून समाज सुद्धा बदलला. समाजातल्या चुकीच्या गोष्टी, रूढी प्रथा परंपरा आपल्या लोकांनी पुढे बंद करायला हळूहळू काय केली, सुरुवात केली. तर शिक्षणाचा समाजावर झालेला परिणाम हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि इंग्रजी शिक्षणामुळं भारतामध्ये बदललेली परिस्थिती, भारतातील तरुणांच्या मनामध्ये झालेल्या विचारांमधला फरक, या गोष्टी सुद्धा समाजामध्ये बदलाचं वारं पुढच्या काळामध्ये घेऊन आले. लक्षात ठेवा. मग या शिक्षणासाठी प्रयत्न करणारे इंग्रज होते. तर मग 1813 आणि 1833 या काळामध्ये त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून काय पैशाच्या माध्यमातून शिक्षणाला काय केली, सुरुवात केली. तर लक्षात ठेवा. मग शिक्षणासाठी कुठले कुठले आयोग समित्या नेमल्या होत्या, तर 1854 साठी चार्ल्स वूडचा खलिता होता. 1882 ला हंटर कमिशन होतं. 1902 ला थॉमस रॅले कमिशन होतं. 1904 ला भारतीय विद्यापीठाचा कायदा केला होता. त्याच्यानंतर 1906 ला बडोदा पहिलं संस्थान होतं सक्तीचं शिक्षण करणारं. 1910 ला सगळ्यात महत्वाचं गोखलेंनी विधेयक मांडलं होतं प्राथमिक शिक्षणासाठी केंद्रामध्ये. त्याच्यानंतर 1912 ला समिती होती ज्यांनी 50 लाख रुपये डोनेट केले, गरीब लोकांना शिक्षण द्या. 1916 ला मुंबईमध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीच व्हावं यासाठी विधेयक मांडलं. आणि कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा 1917 ला शाहू महाराजांनी चिपरी पेटा या ठिकाणी शाळा काढून प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. त्याच्यानंतर 1917 मध्ये सॅडलर आयोग आलेला. 1919 ला दुहेरी शासनांतर्गतचं शिक्षण होतं. 1929 ला हार्टॉक समिती होती. 1936 ला आबुटूड अहवाल होता. 1939 ला महात्मा गांधीची वर्धा योजना
आणि 1944ला भारत स्वतंत्र होताना शेवटचा प्लॅन सार्जंट आयोग आणि भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतरचं पहिलं कमिशन 48-49 राधाकृष्णन आयोग. म्हणजे इंग्रजांनी भारतासाठी केलेले जे प्रयत्न होते का, हे प्रयत्न तुम्हाला 1813 पासून 1944 पर्यंत सांगता येतील. मग ह्याच्यामध्ये काय तरतुदी होत्या, त्या तरतुदीमधून कुठल्या एज्युकेशनसाठी पाठपुरावा केला गेला, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये भारतीय लोकांना कसं आणण्यात आलं, या सगळ्या गोष्टीचा इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्याच्यावर परीक्षेला कंबाईनला प्रश्न येण्याची शक्यता आहे. शिक्षणाचा परिणाम, तर ह्याचा परिणाम समाजामध्ये काय झाला, ह्या गोष्टी मग परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. पण डायरेक्ट प्रश्न तुम्हाला ह्या अँगलनं विचारतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे शिक्षण टॉपिक करत असताना हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा सिलेबस मधला मुद्दा दिलाय स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन असणाऱ्या चळवळी. लक्षात ठेवा, आता स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळीचा अभ्यास करत असणारा इथं सगळ्या तुम्हाला चळवळी दिलेत. पण सगळ्यात महत्वाचं ह्या चळवळीचा अभ्यास करत असताना सामाजिक आणि धार्मिक या अँगलनं पण आपल्याला विचार करावा लागेल, कारण का त्या सुद्धा एक सामाजिक धार्मिक चळवळी म्हणून आपल्याला इथं महत्वाच्या वाटतात. मग ज्यावेळेस सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं आपल्याला हिंदू धर्मामध्ये झालेल्या सुधारणा चळवळी माहीत असायला हव्या, मुस्लिम धर्मामध्ये झालेल्या सुधारणा चळवळी माहिती असायला हव्या. तर ह्या दोन सुधारणा चळवळीवर परीक्षेला काय विचारतील प्रश्न. आणि जर ह्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला महाराष्ट्राचा, तर महाराष्ट्रामधल्या पण सुधारणा चळवळी महत्वाच्या आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला करून जायचे दादोबा पांडुरंग तरखडकर त्यांच्या 3 धर्म सुधारणा चळवळी. पहिलं मानव धर्म सभा, दुसरं ज्ञान प्रसारक सभा आणि तिसरं त्यांची होती परमहंस सभा. या 3 त्या गोष्टीचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे महाराष्ट्रामध्ये. जर हिंदू धर्म सुधारणा चळवळी आले तर सगळ्यात महत्वाचं ज्यांनी भारतामध्ये सुरुवात केली त्या ब्राह्मो समाज आणि राजाराम मोहन राय यांच्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी, कारण त्यांच्या प्रभावापासूनच पुढं महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजानं काम केलं. महाराष्ट्रामध्ये आर्य समाज होता, महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज होता. त्याच्यानंतर भारतामध्ये रामकृष्ण मिशन, रामकृष्ण परमहंस यांनी केलेलं कार्य, त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद, थिओसॉफिकल सोसायटी आणि यंग बंगाल चळवळ, या सगळ्याचा विचार केला तर आपल्याला ते भारतामध्ये दिसतील. पण 3 गोष्टीवर फोकस करा. प्रार्थना, आर्य आणि सत्यशोधक यांचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे, त्यामुळे परीक्षेला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. मुस्लिम धर्म सुधारणा चळवळीचा अभ्यास केला तर तुम्हाला पहिले व्यक्ती अब्दुल लतीफ दिसतील की ज्यांनी मुस्लिम समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण मुस्लिम समाजासोबत मग वहाबी चळवळ आहे, तायुनी आहे, अहमदी आहे, अलीगड मुवमेंट आहे, फरेजी आहे, देवबंद चळवळ आहे. तर या सगळ्या चळवळीची थोडक्यात माहिती करून जावा. हिंदू सोबत मुस्लिम पण आहेत म्हणून ते महत्वाचे आहेत, सामाजिक धार्मिक मध्ये योगदान आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या 3 समाज, मानव धर्म, ज्ञान प्रसारक आणि परमहंस. परमहंस सभा नष्ट झाली आणि त्यातले सगळे सदस्य पुढच्या काळामध्ये कुठं आले, प्रार्थना समाजामध्ये आले. त्यामुळं समकालीन चळवळीचा अभ्यास करत असताना सामाजिक धार्मिक सुधारणेसाठी पण ज्या गोष्टी झाल्या होत्या त्याचा अभ्यास आपल्याला करून जाणं गरजेचं आहे. तर परीक्षेला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे पण सगळं करा की सामाजिक धार्मिक सुधारणेमध्ये ते येतं. आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील समकालीन चळवळी म्हणलं तर मग आपल्याला या सगळ्या चळवळीचा इथं अभ्यास करावा लागेल. तर सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा इथं दिले तुम्हाला शेतकरी चळवळ. महाराष्ट्र आणि आधुनिक भारत इथं शेतकरी चळवळीला जास्त योगदान आहे, कारण शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी मुवमेंट उभा केल्या होत्या, तर त्यांच्यावर परीक्षेला प्रश्न असतो. आता शेतकरी चळवळीचा विचार करायचं झालं तर 1858 पासून 1947 पर्यंत ज्या मुवमेंट झाल्या त्या मुवमेंटचा आपल्याला इथं अभ्यास करावा लागेल, लक्षात ठेवा. शेतकरी चळवळीचा अभ्यास करत असताना शेतकऱ्यांनी जी चळवळ उभा केली त्या चळवळीचं नाव आपल्याला माहिती पाहिजे, त्या चळवळीचं आपल्याला नेतृत्व माहिती असायला हवं, त्या चळवळीमध्ये कोणत्या इतर सदस्यांनी काम केलं त्या सदस्यांची नावं, ती चळवळ दडपून टाकणारा कोणता इंग्रज अधिकारी असेल तर त्याचं नाव, त्या चळवळीला काही लोकांनी समर्थन दिलं असेल तर त्यांचं नाव, आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून काय साध्य झालं असेल तर त्या काय कोणत्या डिमांड साध्य झाल्या तर ती आपल्याला माहिती असायला हवी. त्यामुळे शेतकरी चळवळीचा अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करावा लागेल, लक्षात ठेवा. तर हे सगळे मुद्दे इथं महत्वाचे आहेत जे 1858 पासून 1947 पर्यंत शेतकरी चळवळीमध्ये येतात. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची चळवळ, ज्यातून पुढे दक्कनचे दंगे घडले. तरी दक्कनचे दंगे सुद्धा महत्वाचे आहेत, ज्यांच्यावर परीक्षेला प्रत्येक परीक्षेला आयोगाचा प्रश्न असतो. अशी कोणती परीक्षा नाही जिथं दक्कनच्या दंग्यावर प्रश्न येत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी शेतकऱ्यांसाठी केलेलं काम, चंपारण्य सत्याग्रह, त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह,
त्याच्यानंतर वल्लभभाई पटेलांनी उभा केलेला बारडोली सत्याग्रह हा सुद्धा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अखिल भारतीय किसान सभा याच्या माध्यमातून राहिलेलं काम, स्वामी सहजानंद सरस्वती एनजी रंगा त्यांचं कार्य लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ते बघा हा शेतकऱ्यांचा असलेला संघर्ष तो सुद्धा तिथं महत्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं बरेचशे शेतकऱ्यांच्या मुवमेंट झाल्या होत्या. तर त्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या घटकाच्या माध्यमातून त्यांचा काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आदिवासी चळवळ म्हणून खाली एक दिले लक्षात ठेवा. तर ह्या चळवळीचा अभ्यास करत असताना 1757 पासून 1858 पर्यंत ज्या मुवमेंट झाल्या त्या मुवमेंटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण ह्या आदिवासी चळवळीमध्ये 3 प्रांतातल्या चळवळी करायच्या. मग तर बंगाल प्रांतामध्ये झालेल्या आदिवासींच्या चळवळी, त्याच्यानंतर पश्चिम भारतामध्ये झालेल्या आदिवासींच्या चळवळी आणि त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये झालेल्या आदिवासींच्या चळवळी. तर याचा आपल्याला इथं अभ्यास होतो. आणि आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त पश्चिम भारतावर विचारतील, कारण याचा संबंध कोणासोबत आहे, महाराष्ट्र. मग इथं तुम्हाला भिल्लांनी केलेले बंड दिसेल, कोळ्यांनी केलेले उठाव दिसतील, रामोशी लोकांनी केलेले उठाव दिसतील. तर हे सगळे उठाव तुम्हाला पश्चिम भारतामध्ये झालेले दिसतील, जे तिथं महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. बंगालमध्ये असणारं संताळांचं बंड आहे, संन्याशांचा उठाव आहे, पागलपंथी उठाव आहे, फरेजी उठाव आहे, ओहमांचं बंड आहे, खासी लोकांनी केलेला उठाव आहे. तर हे सगळे उठाव तुम्हाला बंगालमध्ये दिसतील, जिथे त्या मुवमेंट चालू झाल्या होत्या. तर त्यांचे प्रश्न तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये झालेले वेगवेगळे संघर्ष, त्यांच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ह्या घटकाचा अभ्यास करताना हेच पॉइंट समोर ठेवायचे आणि या पॉइंटला अनुसरून काय करायचा, अभ्यास करायचा. लक्षात ठेवा, जिथे परीक्षेला प्रश्न बनू शकतो किंवा जाऊ शकतो. त्यामुळे शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ हे करत असताना ज्याचा संबंध महाराष्ट्रासोबत होता का, हे महाराष्ट्रामधला संघर्ष सुद्धा लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न बनू शकतो. हा संघर्ष बघत असताना 1857चा उठाव आणि महाराष्ट्र हा सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करून जायचा आहे, कारण तो सगळा या संघर्षामध्येच निर्माण झालेला संघर्ष होता, जिथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. त्यामुळं 1858 ते 1947, 1757 ते 1858 मधले आदिवासी उठाव आणि महाराष्ट्रामध्ये झालेला 1857चा उठाव. तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जिथं परीक्षेला त्या अँगलनं प्रश्न विचारले जाऊ शकतात. लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने अभ्यास करा, परीक्षेला प्रश्न बनतील. शेतकरी चळवळ झाला, आदिवासी चळवळ झालं. त्याच्यानंतर कामगार चळवळ. तर कामगार चळवळ पण महत्वाचे आहे, प्रत्येक परीक्षेला कामगार चळवळीवर प्रश्न असतो. आता मला कामगार चळवळ या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात महत्वाचं 2 गोष्टीतून आपल्याला तो अभ्यास करता येतो. ज्यावेळेस कामगार संघटनेचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस 2 गोष्टी आहेत. कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी सुरुवातीला जे लोक समोर आले त्या व्यक्तीची आपल्याला माहिती असायला हवी. नाहीतर आपल्याला फक्त नामलोखंडे पासूनच पुढे माहिती असतं, पण त्याच्या अलीकडे पण काय प्रयत्न झाले ते लोक माहिती असू द्या. बंगालमध्ये कामगारांचा एक क्लब काढला होता पहिल्यांदा, तो क्लब शशीपाद बॅनर्जींचा होता. महाराष्ट्रामध्ये SS बंगाली नावाच्या व्यक्तीनं पहिल्यांदा काम करायचा प्रयत्न केलाय, तर त्यांच्यावर प्रश्न आलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग संघटनात्मक स्वरूपामध्ये काम आहे कुणाचं, नामलोखंडे यांचं. लक्षात ठेवा. त्यामुळं कामगार चळवळीचा प्रश्न तयार झाल्यानंतर कामगार चळवळीचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या काय स्थापन झाल्या, संघटना, त्या संघटनेचं नाव आणि ती संघटना कोणत्या व्यक्तीने स्थापन केली, हे मुद्दे लक्षात ठेवा. परीक्षेला ह्याच पॉइंटवर बऱ्यापैकी काय विचारतात, प्रश्न विचारतात. त्यामुळे कामगार संघटनेचा अभ्यास करत असताना संघटना, नाव, व्यक्ती आणि दुसऱ्या साईडला मग 4 काय केले होते, फॅक्ट ट्रॅक्ट केले होते. पण फॅक्ट ट्रॅक्ट करत असताना सगळ्यात महत्वाचं काम काय लक्षात ठेवायचं, तर जे कमिशन नेमण्यात आले होते का, ते कमिशन आपल्याला माहित पाहिजे. फॅक्टरी कमिशन, त्या कमिशन मध्ये असलेले वेगवेगळे काय माहिती असायला हवे, सदस्य. आणि त्या फॅक्टरी कमिशननं सांगितल्यानंतर 4 फॅक्टरी ऍक्ट झाले होते. तर 1881चा फॅक्टरी ऍक्ट, 1892चा, 1911चा आणि 1948चा, या प्रत्येक फॅक्टरी ऍक्ट मध्ये काय तरतुदी होत्या याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि आता कंबाईन पूर्वला प्रश्न होता, नामलोखंडे यांच्या बॉम्बे मिल अँड असोसिएशन मध्ये कोणकोणते सदस्य होते. म्हणजे एखादी संघटना अभ्यास करत असताना त्या व्यक्तीसोबत कोणकोणत्या सदस्यांनी त्याला मदत केली होती ते नाव असतील तर ते नाव पण लक्षात ठेवा, जिथं परीक्षेला प्रश्न विचारतील. आजपर्यंत मेन्सला प्रत्येक कमिशन विचारलेत, पण पुढच्या काळामध्ये तुम्हाला परीक्षेला हे फॅक्टरी कमिशन मधले सदस्य विचारतील. आपल्या नोट्समध्ये सगळ्या फॅक्टरी कमिशनचे सदस्य दिलेत, हे सदस्य व्यवस्थित करा, जिथं परीक्षेला प्रश्न बनवू शकतो. लक्षात ठेवा. तर या माध्यमातून सगळा काय करा, अभ्यास करा कामगार चळवळीचा. त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अभ्यास करत असताना संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही आपल्या महाराष्ट्रामधली स्वातंत्र्यानंतरची भारतातली सगळ्यात मोठी चळवळ म्हणून ओळखली जाते, जिथे 1940 ते 60 या कालखंडाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। मग संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये काय काय झालं होतं तर सगळे घटनात्मक आयोग आले, त्यांचा अभ्यास, अकोला करार, त्याच्यानंतर दार कमिशन, त्याच्यानंतर जेव्हीपी समिती, त्याच्यानंतर फजल अली कमिशन, त्याच्यानंतर नागपूर करार, त्याच्यानंतर काँग्रेसचं त्रिराज्याचं सूत्र, ह्या सगळ्या घटनात्मक तरतुदी। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रमुख भूमिका काय होती, लोकांची मागणी, ती मागणी लक्षात ठेवा। त्याला विरोध करणारे कोण कोण होते, त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून विरोध केला, आणि इथं काम करणारे वेगवेगळे व्यक्ती, तर यांच्याबद्दल परीक्षेला प्रश्न असतो। त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ एक पॅरलल चळवळ आहे, त्याचा पण आपल्याला तिथं अभ्यास करावा लागेल, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं दिसतील। त्याच्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ पण महत्वाची आहे। 1917 पासून 1938 पर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणणारी चळवळ म्हणून ब्राह्मणेतर चळवळ महत्वाची आहे। ब्राह्मणेतर चळवळीचा उद्देश काय होता, उद्दिष्ट काय होतं हे माहिती असायला हवं। ब्राह्मणेतर चळवळीमध्ये स्थापन झालेल्या वेगवेगळ्या संघटना कोणत्या ह्या माहिती असायला हव्या, आणि त्यांनी कोणकोणत्या मागण्या केल्या त्याची माहिती, आणि तिथं कोणकोणते नेते काम करत होते, या 3-4 गोष्टीला अनुसरून अभ्यास करायचा। परीक्षेला तिथं प्रश्न आजपर्यंत आलेले आहेत, लक्षात ठेवा। क्रांतिकारी चळवळीचा जर तुम्ही अभ्यास करणार तर क्रांतिकारी चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय गोष्टीचा अभ्यास करता येईल। क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशातील क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करावा लागेल। पहिला सगळ्यात महत्वाचा भाग भारत, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग अमेरिका, तिथं चालणारं क्रांतिकार्य, त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये चालणारं क्रांतिकार्य, जर्मनी, युरोप या ठिकाणी चालणारं क्रांतिकार्य, लक्षात ठेवा। हे 4 महत्वाचे भाग आहेत। जर तुम्ही भारताचा अभ्यास केला तर भारतामध्ये तुम्हाला अभ्यास करत असताना वासुदेव बळवंत फडके यांनी उभा केलेलं बंड, म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा भारताचा अभ्यास करत असताना वासुदेव बळवंत फडके यांचं महाराष्ट्रामध्ये उभा केलेलं त्यांनी बंड, त्याच्यानंतर रॅडची हत्या, त्यानंतर सावरकरांनी केलेलं काम, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या लोकांचा अभ्यास करता येईल। जर तुम्ही बंगालच्या भागामध्ये गेले तर बंगालच्या भागामध्ये तुम्हाला अरविंद घोष, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं बारिंद्र घोष, भूपेंद्र दत्त, सूर्य सेन या सगळ्या लोकांच्या कार्याचा तुम्हाला इथं अभ्यास करावा लागेल। त्याच्यानंतर जर तुम्ही पंजाबमध्ये गेले तर पंजाबमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं अजित सिंग, जे भगतसिंगाचे चाचा होते, त्यांचं कार्य, भारत माता सोसायटी, त्याच्यानंतर भगतसिंगांनी केलेलं कार्य, ह्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल। आणि जर तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेले तर उत्तर प्रदेशमध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी आणि पुढच्या काळामध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। म्हणजे भारताचा विचार करत असताना महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि उत्तर प्रदेश या भागामध्ये चालणारं जे क्रांतिकार्य होतं त्याचा तुम्हाला इथं अभ्यास करावा लागेल। अमेरिकेमध्ये गेले तुम्ही तर गदर पार्टीच्या रूपाने तुम्हाला क्रांतिकार्याचा अभ्यास करता येईल। इंग्लंडमध्ये गेले तर तुम्हाला इंडिया हाऊस दिसेल, जर्मनीमध्ये गेले तर वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय तुम्हाला दिसतील। ह्या सगळ्या लोकांनी क्रांतिकार्य केलं, पण जास्तीत जास्त फोकस आधुनिक भारतासोबत महाराष्ट्र पण करा, कारण जिथं तुम्हाला परीक्षेला काय विचारले जातील प्रश्न, वेगवेगळे कटले वगैरे पण त्याच्यामध्ये आहेत, त्याचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल। तर क्रांतिकारी चळवळ पण महत्वाची आहे। त्याच्यानंतर दलित चळवळीचा अभ्यास करायचा आहे। दलित चळवळीचा अभ्यास करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगोदरची दलित चळवळ, डॉक्टर बाबासाहेब यांची दलित चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरची दलित चळवळ, ह्या 3 टप्प्यामध्ये तुम्हाला दलित चळवळीचा अभ्यास करता येईल। डॉक्टर बाबासाहेबांच्या अगोदर काम करणारे वेगवेगळे व्यक्ती आणि त्या व्यक्तींनी दलित चळवळीमध्ये केलेलं कार्य, त्यांचे न्यूजपेपर, त्यांचं संस्था, या गोष्टी इथं माहीत असायला हव्या, प्रश्न विचारतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲज अ समाजसुधारक म्हणून आपण बघतानाच त्यांचं तिथं काम कव्हर होत आहे। आणि त्यांच्यानंतर सुरू झालेली जी साहित्याची चळवळ होती का, तर या साहित्याच्या माध्यमातून स्पृश्यांचे प्रश्न मांडणारी लोक जे पुढच्या काळामध्ये त्या चळवळीमध्ये तुम्हाला दिसतील, की जे भरपूर सगळं ग्रामीण साहित्य तयार झालं, ज्या साहित्यामधून दलित चळवळीला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन भेटलं आणि ते स्पृश्यांचे प्रश्न समाजासमोर मांडण्याचं काम त्या लोकांनी केलं। तर ते कोण कोण लोक होते, त्यांचं साहित्य कोणतं, याचा सुद्धा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर स्त्री मुक्तीकरणासाठी उभा केलेला जो लढा होता, मग आधुनिक भारतातला असू द्या आणि महाराष्ट्रातला, ह्याच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारला जातो। स्त्री मुक्तीसाठी काम करणारे वेगवेगळे व्यक्ती आणि त्यांनी स्त्री मुक्तीचं काम करत असताना उभा केलेल्या वेगवेगळ्या संघटना, या संघटनाची सगळी माहिती आपल्याला स्त्री मुक्ती चळवळ याच्यामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे।
त्याच्यानंतर साम्यवादी चळवळ, तर सगळ्यात महत्वाचं भारतीय कम्युनिस्ट पक्ष 1925 ची स्थापना मानवेंद्रनाथ रॉय याच्यामध्ये त्यांनी केलेलं. मानवेंद्रनाथ रॉय यांचं काम, त्यांच्या वेगवेगळ्या संस्था संघटना त्याच्यावर पण जोड्या लावायला सिंगल लाईनला प्रश्न बनतात. तर साम्यवादी चळवळ, डावी चळवळ हे पण जाता जाता बघून जावा, कारण परीक्षेला प्रश्न विचारला जातो. म्हणजे राष्ट्रीय चळवळीसोबत काम करत असताना इतर काही ज्या समकालीन चळवळी झाल्या, तर या समकालीन चळवळीच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण हा सगळा अभ्यास कंबाईन पूर्वला केलाय, फक्त तुम्हाला रिव्हिजन मारायचे आहे आणि ते रिव्हिजन मारून जावा. कुठल्याही घटकावर परीक्षेला प्रश्न बनवू शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सोबत राष्ट्रीय चळवळ म्हणून आपल्याला एक शेवटचा मुद्दा दिलाय, त्याच्यामध्ये काय येतं लक्षात ठेवा. तर राष्ट्रीय चळवळीचा अभ्यास करत असताना 1885 ला काँग्रेसची काय झाली स्थापना, आणि 20 वर्षाच्या कालखंडानंतर ज्यावेळेस आपण आपले अधिकार मागायला लागलो त्यावेळेस पासून आपण आपल्या चळवळी भारतामध्ये काय केल्या, चालू केल्या. त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली चळवळ म्हणून आपल्याला स्वदेशी चळवळ सांगता येईल. मग स्वदेशी चळवळीचा विचार करत असताना महाराष्ट्रातून काम केलेले लोक लक्षात ठेवा. बंगालमध्ये स्वदेशी चळवळीसाठी काम करणारे लोक कोण होते, यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे स्वदेशी चळवळ बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून आलेली चळवळ आहे, पण तिथं काम करणारे वेगवेगळे नेते आणि त्यांनी त्यासाठी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या संस्था यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर त्यांची माहिती आपल्याला इथं असायला पाहिजे, लक्षात ठेवा. वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे नेते, जसं दिल्लीला कोण होतं, मग कलकत्त्याला कोण होतं, बंगालच्या भागात मद्रासला कोण होतं, तर ह्या वेगवेगळ्या भागातले नेते लक्षात ठेवा. त्यांनी संस्था संघटना स्थापन केलेत. मोस्टली संस्था आणि संघटना याच्यावर प्रश्न विचारतात. तर स्वदेशी चळवळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथं कव्हर करा. त्याच्यानंतर पुढे स्वशासनासाठी सुरू झालेली होमरूल चळवळ, तर होमरूल चळवळीचा विचार करत असताना दोन लोकांची होमरूल चळवळ आहे. पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ चालू केली आहे आणि नंतर अॅनी बेझंटची होमरूल चळवळ आहे. मग या चळवळीच्या माध्यमातून स्वशासन मागत असताना केलेले त्यांनी ज्या काही कारवाई होत्या किंवा कृती होत्या त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. त्यामुळे होमरूल चळवळीचा अभ्यास, टिळकांच्या होमरूल चळवळीचे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र होते, तर त्या केंद्राचे प्रमुख कोण कोण होते एवढी सुद्धा माहिती इथं आपल्याला असायला हवी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महात्मा गांधींनी चालू केलेली होमरूल चळवळ जी 1920 ला होती, आपलं असहकार चळवळ, तर 1920 ला असणारी त्या असहकार चळवळ 2 वर्ष असहकार चळवळीनं काम केलं. तर त्या असहकार चळवळीमध्ये असणारे त्यांचे रचनात्मक काम, एक होतं सकारात्मक आणि दुसरं होतं नकारात्मक. याच्या माध्यमातून ती चळवळ पुढे कशी जात राहिली. त्याच्यानंतर ह्या चळवळीमध्ये महाराष्ट्र कुठं होता, महाराष्ट्रातल्या कुठल्या लोकांनी त्याच्यामध्ये काम केलं, या सगळ्यांचा इतिहास आपल्याला असहकार चळवळीमध्ये करायचा आहे. सविनय कायदेभंगाची चळवळ भारतातल्या जनतेनं सगळ्यात जास्त जनमत प्रभावी केलेली चळवळ म्हणून आपल्याला सविनय कायदेभंगाची चळवळ सांगता येते. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा जो पहिला टप्पा होता का, हा पूर्णपणे यशस्वी झाला होता, पण दुसऱ्या टप्प्याला मात्र महात्मा गांधींना यश आलं नव्हतं, कारण बापू राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या त्यांनी केलेल्या कृती आहेत, कोणत्या ठिकाणी कुणी केलेलं नेतृत्व याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतील. आणि हे करत असताना महाराष्ट्रामध्ये कोणत्या लोकांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं, जिथं परीक्षेला आपल्याला प्रश्न बनू शकतो. तर या सगळ्या गोष्टी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधल्या. आणि छोडो भारत आंदोलन हे महात्मा गांधींनी केलेलं अहिंसात्मक आंदोलन नव्हतं, तर ते हिंसात्मक आंदोलन होतं. आणि ह्या आंदोलनामध्ये मग वेगवेगळे लोक नेतृत्व पुढे आले, त्यांनी केलेलं काम. पण लोकांनी हातामध्ये घेतलेली चळवळ म्हणून छोडो भारत चळवळीला जास्त महत्व आहे, कारण तिथं नेतृत्व सगळं जेलमध्ये होतं. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटी झाल्या त्या ऍक्टिव्हिटीवर परीक्षेला काय विचारले जातात, प्रश्न. मग सगळ्यात महत्वाचं छोडो भारतमध्ये कोणाला कोणत्या जेलमध्ये ठेवण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांनी कुठले टोपण नाव धारण केले, त्याच्यानंतर प्रति सरकार कोणत्या ठिकाणी स्थापन झालं, त्याच्यानंतर रेडिओ केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये छोडो भारतमध्ये काम करणाऱ्या 2 संघटना, आझाद दस्ता आणि लाल सेना, इथं परीक्षेला प्रश्न असतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला छोडो भारतच्या माध्यमातून या सगळ्याचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यामुळे स्वदेशी, होमरूल, असहकार, सविनय आणि छोडो भारत ह्या राष्ट्रीय चळवळीमधल्या काय येतात, चळवळी येतात, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा इथं अभ्यास करावा लागेल. तर पॅरलल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी इथं बघून जायचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला काय असतो, प्रश्न असतो. सोबत अजून काही घटकाला रिव्हिजन करून जावा जिथं आपल्याला सिलेबस मध्ये ते नाहीत पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये इंग्रजांनी लागू केलेली जी जमीन सुधारणा आहे
तर त्या जमीन सुधारणेबद्दल परीक्षेला प्रश्न विचारतात, त्यामुळे त्या जमीन सुधारणा टॉपिक पण त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये संबंध होता कुणाचा? रहितवारी पद्धतीचा, त्यामुळे रहितवारी पद्धत आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. तर रहितवारी पद्धती संबंधात आहे, तर त्यामुळे त्या जमीन महसूल सुधारणाचा पण भाग आधुनिक भारत आणि महाराष्ट्रामधला करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने आपला हा सगळा टॉपिक आणि या सगळ्या टॉपिक मधले हे सगळे भाग लक्षात ठेवा. म्हणजे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास करत असताना सिलेबस मध्ये आयोगानं जे पॉईंट दिलेत का, त्या पॉईंटला अनुसरून जर आपण अभ्यास करायला गेलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी इथं पूर्वला झालेल्या कव्हर करता येतील. ह्या मुद्द्याला अनुसरून अभ्यास करा, परीक्षेला प्रश्न विचारतील. आता राहिला प्रश्न, परीक्षेला प्रश्न येतात किती? तर कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 10 प्रश्न मेन्सला येऊ शकतात, कारण आजपर्यंतच्या मेन्सला महाराष्ट्राच्या इतिहासावर 10 प्रश्न यायचे. आता सिलेबस जरी मोठा असला तरी प्रश्न कमी होऊन काही नुकतेच 2-3 प्रश्न वगैरे येणार नाहीत, पण कमीत कमी 8 तरी प्रश्न येण्याची अपेक्षा असं वाटते. म्हणजे 8 ते 10 मध्ये ते प्रश्न यायला पाहिजे. आजपर्यंत 10 प्रश्न आलेत, 1-2 प्रश्न फक्त कमी होतील असं वाटतं, पण एवढे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा. पैकीच्या पैकी मार्ग तुम्ही घेऊ शकता, कारण सगळे साधे सोपे सुटसुटीत प्रश्न असतात, जास्त काय अवघड प्रश्न विचारले जात नाहीत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा सिलेबस बघितला. कंटिन्यू आता आपण युट्यूबच्या माध्यमातून सिलेबस असेल, क्वेश्चन सिरीज असेल, आपले मास्टर क्लास सिरीज असेल, याच्या माध्यमातून आपण भेटत राहूया. आणि इतिहास हा विषय तर सोपा आहेच, लक्षात ठेवा, पण त्याला अजून सोपा करण्याचं काम युट्यूबच्या माध्यमातून करूया. अशीच तुमची साथ शेवटपर्यंत असू द्या. थँक्यू सो मच. धन्यवाद.